लोकशाही भक्कम व्हावी, पक्षांतराला आळा बसावा या हेतूने राज्यघटनेत पक्षांतर बंदीबाबतचे 10वे कलम घालण्यात आले आहे. त्याच्याबरोबर चुकीचा अर्थ लावून विधानसभा अध्यक्षांकडून निकाल दिला गेला आहे. आता सर्वोच्च न्यायालयानेच या कलमाचा बरोबर अर्थ स्पष्ट करावा, असं मत घटनातज्ञ डॉक्टर उल्हास बापट यांनी व्यक्त केलं. हा निकाल कायम राहिला तर पक्ष फोडून आमदार कसे जमा करायचे याचा पायंडाच पडेल, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली. डॉक्टर बापट म्हणाले की पक्षांतर कसं करायचं याचं उत्तम गाईड म्हणजे हा निकाल आहे. सर्वोच्च न्यायालयात ओरिजिनल पक्ष, पार्लमेंटरी पक्ष यात पक्ष संघटना यांचं बहुमत याला महत्त्व दिलं होतं. निकाल देताना यामध्ये पक्ष संघटना नाही, घटना निश्चित नाही असे आक्षेप घेत विधिमंडळ पक्षामध्ये बहुमत आहे यावरच भर दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेले तत्व सरळ सरळ धुडकावले आहे. आता उद्धव ठाकरे अपिलात गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेच या 10व्या कलमाची व्याख्या स्पष्ट करावी.